पुण्यातल्या शरद पवारांच्या मोदी बागेसमोरची ही गर्दी पहा। या गर्दीला जत्रेचं स्वरूप आलंय। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रांगाच पवारांच्या घरासमोर लागल्यात। महाराष्ट्रात फक्त पवारांचाच पक्ष निवडणूक लढवतो की काय हे सांगणारी ही गर्दी आहे। आयारामांची संख्या पाहून फक्त निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याचं साकडं सामान्य कार्यकर्ते पवारांना घालतायत। कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं का असा असा विषय पार्टीमध्ये होऊन राहिला बा, तर आता पुढे काय करायचं, त्यांच्या विनंतीला मान देऊन सर आम्ही या ठिकाणात आलो। आम्ही साहेबाला समजावून सांगतो बा, आम्ही साहेबाला विनंती करतो या ठिकाणात सर्व कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतील। साहेब कधी कोणावर अन्याय करत नाही। सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच पवारांच्या घरी अनेक मोठे नेते तिकिटासाठी भेटतायत। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुखांनीही शरद पवारांची भेट घेतली। तसंच संदीप क्षीरसागर हेही शरद पवारांच्या भेटीला आले होते। स्ट्राईक रेट हा साधारणतः 90% जवळ निश्चित रूपाने जाईल। आज शरद पवार साहेबांचं वादळ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं, पूर्ण देशामध्ये त्यांचं वातावरण आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब हे आज किंग मेकरच्या भूमिकेमध्ये झाले। तिकीट मागायचं असतं, सगळ्यांची हे असतं, पक्ष नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात। तयारी झाली तुमची? हो, पूर्णपणे। लोकसभेत मवियाला चांगलं यश मिळालं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 80% स्ट्राईक रेटसह 10 पैकी 8 जागा जिंकल्या। लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांचा करिश्मा चालणार असल्यानं अनेक इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। विशेष म्हणजे अनेक इच्छुक उमेदवार हे अजित पवारांच्या पक्षातले असल्यानं अजित पवारांचं टेन्शन वाढणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।